नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। सर्वधर्मान् परित्यज्य माम एकं शरणं व्रज। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। मग ताकवनिया काढिले लोणी मागोते ताके घातले। परिते न घेपेचे काही केले तेने जेवी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। मनुष्य देहाला आलेल्या जीवमात्राचा खऱ्या अर्थाने उद्धार हा भगवत शरणागतीमध्ये सामावलेला आहे। आपल्या उद्धाराकरता प्रयत्न आपणच करावे। भगवान 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः। आपणच आपला उद्धार करावा। आपणच आपले बंधूही आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत। ज्याप्रमाणे भूक लागली तर जेवण आपलंच आपल्याला करावं लागतं। एखाद्याला जर आजारपणामध्ये रोग झाला असेल तर रोगनिवृत्तीकरता औषधही आपल्यालाच घ्यावं लागतं। तसं परमार्थामध्ये कृपा प्राप्त होते हे खरं आहे। कृपेचा प्रवास निश्चित मानलेला आहे, पण ती कृपादन संपादन करण्याकरता लागणारी पात्रता ती मात्र प्रयत्नाशिवाय मिळत नाही। म्हणून आपल्यालाच ते प्रयत्न करावे लागतात। जसं की आपण उदाहरण पाहतो, परमात्मा त्या साधकाला प्रसाद देतात, प्रसन्न होतात आणि कृपा करतात। वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया हे खरंच आहे, पण त्याच्याही अगोदर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा तोषा लागी। कर्म तर आपल्याला करावं लागतं। तात्पर्य असं की मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला आपला उद्धार करण्याकरता साधन अनेक प्रकारचे आहे आणि नवल असा आहे, ज्याच्या उपायाचा तो अंगीकार करतो तो उपाय त्याला उपायकारक ठरत नाही, बऱ्याचदा त्याला तो अपायकारकच ठरतो। एथ एक नव लावो जो जो कीजे तरणो पावो। तो तो अपाव होय ते ऐक। ते सगळे उपाय त्याला अपायकारकच होतात। म्हणून भगवंताने माया नदीतून तरुण जाण्यासाठी एक उपाय सांगितला। तिथे भगवान म्हणतात 7व्या अध्यायामध्ये, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते। जे मला शरण येतात तेच या मायेतून तरुण जातात। शरण कसं यावं याचा असणारा विस्तार याचा असणारं भाष्य या 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आलेलं आहे। सर्व धर्मान् परित्यज्य सगळ्या प्रकारच्या धर्मांचा परित्याग करून आपण 2-3 दिवसापासून विचार करत आहोत, धर्मरक्षणासाठी परमात्मा अवतीर्ण होतो। धर्माचं पालन करतात संत महात्मे। धर्माने जगाची प्रतिष्ठा राहते आणि या श्लोकामध्ये धर्माचा परित्याग करावा असं का म्हणतात बरं? धर्म परित्याग करावा हा वाच्यार्थ घ्यायचा नाही, त्याचा लक्षार्थ घ्यायचा। आपण जे काही पुण्यकर्म केलं त्याच्या संस्काराला धर्म असं म्हणतात। धर्माने स्वर्ग प्राप्त होतो। पापकर्म केलं की त्याच्या संस्काराला अधर्म असं म्हणतात, त्यामुळे नारकी गती भोगावी लागते। धर्म आणि अधर्माचा परित्याग करून ज्याला मोक्ष संपादन करायचा आहे त्याला स्वर्गही अपेक्षित नाही, नरक तर अजिबातच अपेक्षित नाही। म्हणून स्वर्ग आणि नरकाला इथंच उभी आली बघा, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक। स्वर्ग आणि नरकाची अपेक्षा ज्या साधकाला नाहीच, त्याने यांचा परित्याग करण्यासाठी धर्म अधर्माचा आपल्या ठिकाणी अभिमान घेऊ नये हाच त्यांचा परित्याग आहे। आपण पाठीमागे विचार केला, गीतेला कर्मत्याग मान्य नाही आहे, कर्माच्या फलाचा त्याग मान्य आहे। तसं इथे सुद्धा धर्म अधर्माचा परित्याग करायचा म्हणजे काय करायचं तर धर्म अधर्म जे पाप पुण्य गती आणि अधोगतीला आपल्याला संपादन करून देत आहे त्यांचा परित्याग करायचा। धर्म अधर्माला कारण आहे अज्ञान आणि अज्ञानाचा परित्याग
अध्यात्म ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने होणार नाही. वाचून ज्ञाने विन एके, उपाय करीसी जितुके, तेही गुंफसी अधिके रुखी इये. संसार वृक्षामध्ये फार झाला तर तो गुंताड्यामध्ये सापडेल, पण मुक्त मात्र होणार नाही. मग भगवान म्हणतात मला शरण ये, पण शरण येताना अभेद शरणागती असावी. अज्ञान आणि अज्ञान कार्याची निवृत्ती झाल्यानंतर स्वयंप्रकाश असणारं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म सच्चिदानंद असणारं स्वरूप आत्मस्वरूप फक्त अवशिष्ट राहतं. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सोहम बोधाने शरण ये, अर्थात तो परमात्मा मीच आहे या ज्ञानाने तो माझा आश्रय कर, माझ्याशी एकरूप हो. आपल्या ठिकाणचा भेदभाव टाकून परमात्मा स्वरूपाचं आपलं अखंड ऐक्य जाणणं यालाच खऱ्या अर्थाने शरण येणं असं म्हणतात. नाहीतर शरण आला आणि जीवत्वाच्या अभिमानामध्ये जिवंत राहत असेल, भगवान म्हणतात ही शरणागती मात्र काही खरी शरणागती नाही. समुद्राच्या पोटामध्ये वडवानळ नावाचा अग्नी शरण आला, पण तो शरण आला तर एकरूप झाला नाही, उलट समुद्राला दररोज थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जाळत राहतो. किंवा भगवान म्हणतात तसं शरण मला येऊ नको. सामान्य असणाऱ्या राजाच्या पसंतीला उतरली तर दासीसुद्धा त्याच्या योग्यतेला प्राप्त होते. आणि सगळ्या ईश्वर हा सगळ्या जगाचा मालक आहे, विश्वाचा ईश्वर आहे. तो भेटल्यानंतरसुद्धा जीवग्रंथी जर सुटत नसेल, म्हणजे जीवत्वाचा भेद तसाच राहत असेल, तर तो मला शरणच आला नाही. भगवान म्हणतात हे बोल ओखटे, कानी लावू नको, कानावर सुद्धा हे वचन ऐकू नको. श्रवण फार महत्त्वाचं आहे बरं. भेद प्रतिपादन करणारं श्रवण हे देवाला मान्य नाही. बघा या 4थ्या ओळीमध्ये ना, बोल नको ओखटे कानी लावू, वाईट शब्द कोणता आहे? परमात्म्याची प्राप्ती झाली आणि जीवग्रंथी सुटली नाही, म्हणजे भेद तसाच राहिला. असं भेद प्रतिपादक वचन कानावर सुद्धा येऊ देऊ नको. कारण जे आपण श्रवण करतो त्याने आपल्या अंतःकरणाची वृत्ती तयार होत असते. वृत्ती तयार झाली की कृती तयार होते. म्हणून ऐकावं थोडे परी निरे, चांगलं ऐकावं. जे मनुष्य चांगलं ऐकतो त्याची तशा प्रकारची भूमिका तयार होत असते. वाईट शब्द कानावर येऊ नको. म्हणून अर्जुना, जो मत स्वरूपाला प्राप्त झाला तो माझ्या स्वरूपाचा आनंद सेवन करतो, हा एक अर्थ. आणि दुसरा, जो माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला तो जिवंत असेपर्यंत जीवनमुक्त महात्मा आहे. तो दुसरं काय करणार? एकतर तो तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः, याचं चिंतन करेल, म्हणजे ब्रह्मचिंतन करेल. किंवा दुसरं, मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च, याचं चिंतन करेल. किंवा तो भक्तिप्रेम सुखाचा आस्वाद घेईल. मी सेवने आहे आयते. आणि अशा प्रकार आपल्या हातामध्ये हस्तगत व्हावा, तो ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही. इथपर्यंत आपण विचार पाहिला. आता जो परमात्म्याला शरण गेला, कोणत्या भावाने? शरणागतीचे 3 प्रकार आहे. पहिल्यांदा मी देवाचा आहे, दुसऱ्या प्रकारामध्ये देव माझा आहे, आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये देव आणि मी एकच आहे. त्याला सह अहम, तो मीच आहे किंवा मी तोच आहे. सोहम हंस असं प्रकारचं चिंतन आहे ते. यालाच आपण ओतप्रोत चिंतन असं म्हणतो. आणि सोहम बोधाने त्याच्याच ठिकाणी आपण अनन्य व्हायचं. अन म्हणजे नाही, अन्य म्हणजे वेगळा. जो परमात्म स्वरूपापासून कधीच वेगळा होत नाही त्याला अनन्य शरणागती असं म्हणतात. ज्याला ही शरणागती प्राप्त झाली तो परमात्म स्वरूपाशी एकरूप झाला की त्याला कोणत्याही प्रकारचं धर्म अधर्म पाप पुण्य कोणत्याही प्रकारचा लेश लागत नाही. उदाहरण दिले बघा शास्त्रामध्ये, पद्मपत्रमिवां भसा, पाण्यामध्ये असणारं कमळाचं पुष्प आणि त्या कमळाची असणारी पाकळी किंवा कमळाचं असणारं पान, ते राहतं पाण्यातच, पण पाणी मात्र त्याला लागत नाही. अलिप्त आहे की नाही? तो कर्मे करी सकळे परिक्रम बंधा ना कळे,
जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र, अशा प्रकारचा तो राहतो की नाही. हे जसं उदाहरण आहे तसे आता ज्ञानोबाराय 2-4 प्रकारचे उदाहरणं आपल्यासमोर देतात. 6 क्रमांकाची ओवी. मग ताकवनिया काढिले लोणी मागवते ताके घातले, परीन घेपेचे काही केले तेने जेवी, तैसे अद्वयत्वे मज शरण निघालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागते ना. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. बरं, पुढे येणाऱ्या ओव्यांचा मग 11व्या ओवीपर्यंत संबंध आहे. म्हणजे पुढच्या 4 एकत्र आहे आणि वर्तमान असणाऱ्या 2 ओव्या त्यांचा एकत्र संबंध आहे. उदाहरण दिलं आहे लोण्याचं. अगोदर दूध चांगलं असावं. जुन्या काळातलं दूध तापवायचं म्हणजे कसं तापवायचं, सगळ्यांची जेवणं झाली की सकाळी 10-10:30 वाजता उरलेलं दूध मातीच्या असणाऱ्या डेऱ्यामध्ये तापवायला ठेवायचं. अग्नी नाही लावायचा. मग शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या त्याचे खंड तयार करायचे. फक्त कल्पना करा, हे आता गावाकडे बघायला भेटेल. आणि मग ते चुलीमध्ये खंड टाकायचे. ते लवकर जळत नाही, ते धुपत राहतात बघा. धुपसारखं ते कमी कमी जाळ असतो आणि त्याच्यावर पाण्याचा अंश संपून गेला की ती माता माऊली सकाळी 10:30ला शेतात गेलेली, सायंकाळी 4:30-5:30ला ती घरी येते. तोपर्यंत दूध इतकं सुंदर तापतं, बदामी रंग येतो त्याला. आणि कधीकधी त्या दुधावरच तुपाचे असणारे थेंब सापडतात बघा. नुसती कल्पना केली तर तुम्ही एवढे प्रसन्न झाले. ऐका पुढं. आणि अशा दुधाला थोडंसं थंड होऊ द्यायचं. कोमट दुधाला विरजण लावायचं असतं बरं, गरम दुधाला विरजण लावायचं नाही. ते फुटून जातं किंवा फाटतं. ते फार झालं मग त्याचा चक्का तयार होईल, दुसरं काही होणार नाही. त्याला विरजण लावलं ते सुद्धा मातीच्या डेऱ्यातच लावायचं. मग अगोदरच तापल्यामुळे पाण्याचा अंश संपलेला आहे. पुन्हा मातीच्या डेऱ्यात लावल्यामुळं पाणी शोषून घेतलं, घट्ट दही तयार होतं. तर त्या दह्यातून लोणी जर बाजूला काढायचं असेल तर त्याला मंथन करावं लागतं. जाणिवेच्या ऐनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. आणि जसं वातावरण असेल तसं त्यात पाणी टाकावं लागतं. उन्हवणी शिळवणी असा प्रकार आहे. कधी ऊन पाणी टाकावं लागतं म्हणजे गरम, कधी शिळं पाणी टाकावं लागतं, कधी थंड पाणी टाकावं लागतं. आणि मंथन केलं तर ते जाणिवेच्या आयनी. त्यालासुद्धा बुद्धिमत्ता लागते. नाहीतर नवीन माता भगिनी असेल आणि त्याला ते माहिती नसेल तर मंथन करता करता माठाला गेला तडा, असंच होईल की नाही. ते चालणार नाही. पण अशा दह्याचं मंथन केलं की ज्ञानोबा म्हणतात मंथोनी नवनीता तैसे घे. उदाहरण किती बघा. ज्ञानोबारांच्या हरिपाठामध्ये 2 शब्दात दृष्टांत आहे. पुढे तैसे यातून सिद्धांत सांगितला आहे. मंथोनी नवनीता 2 शब्दात दृष्टांत देता येतो बघा. ज्ञानोबाराय आहेत ते. ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत 4 ओव्यात दिला आहे आणि हरिपाठामध्ये तोच दृष्टांत इथला आलेला दृष्टांत 2 शब्दामध्ये. बाकीचा विस्तार मग वक्त्याने करायचा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मग आता आपण मंथन केलं तर नवनीताला घेतो आणि असार ताकाला टाकून देतो. तसं वाया व्यर्थ कथा, वाया व्यर्थ मार्ग सांडी त्यांचा परित्याग करायचा आणि अनंताचं ग्रहण करायचं. असं दह्याचं मंथन केलं की सारभूत असणारं लोणी वरती तरंगतं बघा. जितकं चांगलं मंथन होईल तितकं लोणी चांगलं मिळतं. कधी कधी ते लोण्याचे कण असतात ना, जे रवी असते की नाही त्याला चिकटतात बघा. कधी ते वरती येतात, हातालाही ते लागतात. असा लोण्याचा गोळा तयार केला. ज्ञानोबा म्हणतात मग ताकवनिया काढिले. दह्याचं मंथन केलं, असार ताक राहिलं. ताकातून ते आपण बाजूला काढलं. काय ताकवनिया म्हणजे ताकातून काढिले लोणी, लोणी बाजूला काढलं. मागवते, पण ते लोणी थोडंसं असेल तर कढवण्याकरता परवडत नाही. मग ते 2-4 दिवसाचं साठ व्हावं लागतं. आणि असं आहे लोणी बरेच दिवस टिकावं असं वाटत असेल तर त्याचा गोळा तयार करायचा आणि ताकात टाकायचा. म्हणून का हो, आता तर आपण दह्यातून मंथन करून बाजूला काढला आणि पुन्हा ताकातच टाकायचा का? मग काढलाच कशाला? चांगला राहण्यासाठी. तो पुन्हा ताकात जरी टाकला तर आता ताकाशी तो एकरूप होत नाही. करून बघा. लोणी मागवते ताकी, मागवते म्हणजे पुन्हा एकदा ताकी घातले. कुठं घातलं?
ताकामध्ये टाकलं त्याला आपण परी, परंतु न घेपेची, न घेपे म्हणजे घेतलं जात नाही, न घेपेचे काही केले तेने जेवी, त्या ताकाकडून जेवी म्हणजे ज्याप्रमाणे ते कधीही घेतलं जात नाही ताकाप्रमाणे ते मिसळत नाही. निर्माण कुठं झालं? ताकात. राहतं कुठं? ताकामध्ये, पण ताकाचा संबंध लागत नाही. भगवान सिद्धांत काय सांगतात? तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागतील ना. तसा अर्जुना तो मला शरण आला, शरण रिघालिया मज, पण कसा आला? अद्वयत्वे शब्द फार महत्त्वाचा आहे. द्वय म्हणजे द्वैत आणि अ म्हणजे नाही. ज्याच्यामध्ये द्वैत नाही, ज्या शरणागतीमध्ये भेद नाही, अशा अभेद भावाने, अद्वैत भावाने तो माझ्याशी एक रूपतेनं शरण आला असता, आता तू आणि मी एकच झाला, तर माझ्या स्वरूपाला कर्म लागत नाही. बघा, नचवामतानी कर्मानी निबध्नन्ति धनंजय, किंवा नमाम कर्मानी लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. भगवंतानी एवढी सृष्टी निर्माण केली, पण देवाला पापही लागलं नाही, पुण्यही लागलं नाही. भगवान म्हणतात हे मजची स्तव झाली, परिम्या नाही केले, ऐसे जेने जाणे तले, तो सुटला, तो मुक्त झाला. एवढी सृष्टी निर्माण करूनही परमात्म्याला लेप लागत नाही. बघा, भगवंतांनी उदाहरण दिलं आहे, समुद्र आहे आणि समुद्राला थोपवण्याकरता एका मनुष्याने भिंत बांधली. कशाला? समुद्राची लाट आपल्या अंगावर येऊ नये म्हणून. भिंत कशाची बांधली? मिठाची. मग काय होईल? मिठाची भिंत जरी बांधली तरी ती समुद्राला थोपवू शकत नाही. तसं कर्माची भिंत बांधली तर शुद्ध माझ्या स्वरूपाला कर्म थोपवू शकत नाही. तैसा अद्वयत्वे मज शरण निघालिया, शरण आला तू म्हणजे काय? माझ्याशी एकरूप झाला, माझा आश्रय केला म्हणजे भिन्न रूपाने नाही, एक रूपाने. तो परमात्मा मीच आहे म्हणजे तीन देहाचा बाध करून, पंचकोशाचा निराश करून आपल्या स्वरूपाला जाणलं. हे ज्ञानाने होतं आणि ज्ञान गुरु सेवेनेच मिळतं. दुसरा पर्याय नाही त्याला. एकतर भगवंताचा प्रसाद व्हावा, नाहीतर संतांचा प्रसाद मिळावा. ज्ञानाचा हाच उपाय आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. हाच उपाय आहे, दुसरा कोणताही उपाय नाही. एखादा म्हटलं आम्ही खूप वाचन करतोय, आम्हाला सगळं समजतं. नाही, वाचन केलं तर तुम्हाला अहंकार येईल की माझी बुद्धिमत्ता फार चांगली आहे, पण श्रीगुरूंच्या मुखारविंदातून आलं तर आपल्याला सांगायला होईल की ज्ञान परंपरेनं आलेलं आहे. म्हणून माझ्याकडं कुठं सामर्थ्य आहे? तत्प्रसादात. त्याला श्रीगुरूंचा प्रसाद व्हावा लागतो. शरण रिघालिया तुझं, मग धर्म आणि अधर्म हे सहज लागते ना. सहज म्हणजे अगदी काही सायास न करता आपोआप तुला स्पर्शच करणार नाही, इथपर्यंत झाला हा भाव. आता पुढे जर भगवत शरणागती प्राप्त झाली आणि कर्मात जरी राहिला तो, तर कसा त्याला लेप लागत नाही. उदाहरण पुढे देतात, लोह उभे खाय माती, ते परिसाची ये संगती, सोने जालिया पुढती न शिवी जे मळे, हे असो काष्टापासूनी मथोनी घेतले या वन्नी, मग काष्टीही कोंडोनी न ठके जैसा, अर्जुना काय दिन कर, देखत आहे अंधार, की प्रबोधी होय गोचर स्वप्न भ्रम, तैसे मजसे एकवटले या, मी सर्व रूप वाचून या, आन काही वरावया कारण असे, अर्थात नसे. आक्षेपार्थाने हा अर्थ आहे. बरं, उदाहरण दिलं आहे, लोह म्हणजे लोखंड. जर ते मातीत राहिलं ना, ते उभे खाय माती, त्या लोखंडाला माती असं उभ्या उभ्या खाऊन टाकते. बघा, लोखंडाला भंगार म्हणतात आणि सोन्याला भांगार. एकाच कान्याचा फरक आहे बरं, पण अर्थाचा फार फरक आहे. जे मातीत पडलं की ज्याची माती होते त्याला भंगार म्हणतात, आणि मातीत पडूनही ज्याच्यावर काही परिणाम होत नाही त्याला भांगार असं म्हणतात. उदाहरण दिलं आहे, लोह म्हणजे लोखंड. मातीत राहिलं तर माती त्याला उभ्या उभ्या खाऊन टाकते, पण तेच लोखंड त्याच्या भाग्याचा उदय झाला, कुणीतरी त्याला भेटला बघा, ते परिसाची संगती, परिसाच्या संगतीमध्ये आलं. परिसाच्या संगतीत आलं तर सोनं होतं, पण त्याला लोखंड असावं लागतं. खापूर कुटी चालत नाही. परिसाची संगती सोने झाले या, एकदा त्याचं सोनं झालं की पुढती पुन्हा न शिवी जे मळे. मळ म्हणजेच काय? मातीचा मळ.
मातीच्या मळामध्ये मात्र ते न शिविजे, त्याचा स्पर्श मात्र कधीही होत नाही. दुसरं उदाहरण देतात, आता लोखंडाचा भाव वेगळा बरं आणि सोन्याचा भाव वेगळा. आता ते आपल्याला घेण्याचं कधी काय आपण आपल्या आश्रमाचे गजच काढले नाही. आपण ज्या आश्रमात राहतो त्या आश्रमात पत्रेच आहे ना, गज कुठं आहे. त्यामुळे आपल्याला लोखंडाचा भाव माहिती नाही. काय भाव आहे लोखंडाचा सध्याला? किलोचा काय भाव असेल? 50 असेल ना. किती? 65 रुपये किलो. काय आहे हा? नव्या स्टीलचा भाव. हा म्हणजे लोखंडाचा भाव 65 रुपये. आणि सोन्याचं काय किलो आहे? तोळा. 75,000 रुपये तोळा आहे. म्हणजे कुठं लोखंड आणि कुठं फक्त परिसाची संगती, फक्त सहवास प्राप्त झाला. लोह एकांशे झगटलिया परिसे, एरीकडे आपैसे सुवर्ण होय. फक्त एका भागाला जरी लोखंडाच्या परिस लागला तर उर्वरित भागाचं आपोआप सोनं होऊन जातं. आता ते लोखंड आपलं सोनं हजारो काळापर्यंत पाताळात जरी गेलं मातीच्या पोटामध्ये तर त्याला कधीच गंज लागू शकत नाही. म्हणून सोन्याला किंमत आहे बघा, त्याच्यावर डाग पडत नाही मातीचा. लोह उभे खाये माती, ते परिसाची संगती, सोने झाली या पुढती न शिवीचे मळे. त्याचं सोनं जरी झालं तर पुन्हा त्याला मळ लागत नाही. तसं अर्जुना, तू जर माझ्याशी शरण आला तर तुला कर्माचा लेप लागणार नाही, असं उदाहरण सांगितलं. पुढे, हे असो काष्टापासून मथोने घेतली आवन्नी, मग काष्टेही कोंडोनी न ठके जैसा. हे उदाहरण यज्ञातलं आहे बरं. यज्ञामध्ये अग्नी आपल्याला अग्नीप्रमाणे लावायचा नसतो. त्या लाकडाचं घर्षण करावं लागतं आणि घर्षण केल्यानंतर मंथन केलं, एकमेकाला लाकडं घासले की त्यातून अग्नी तयार होतो. म्हणून ज्ञानोबाने उदाहरण कसं दिलं आहे? हे असो काष्टापासून मथोनी घेतल्या वन्नी. एकच लाकूड आहे आणि दुसरं लाकूड दोरीच्या माध्यमातून त्यावर जोराने फिरवावं लागतं, मंथन करावं लागतं. त्याला ताकदही खूप लागते बरं, त्याला ताकद जास्त लागते, ते कोणालाही शक्य होत नाही. हे असो काष्टापासून मथोनी घेतल्या वन्नी, एक अग्नी तयार झाला. मग काष्टेही कोंडोनी न ठके जैसा. दुसरा मनुष्य म्हणला, काय अग्नी व दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही, मग या अग्नीला आपण कोंडून ठेवू. पण त्याने एक पेटी तयार केली, लोखंडाची नाही लाकडाची तयार केली आणि त्याच्यात अग्नी टाकला. कशाला? अग्नीला कोंडून ठेवण्यासाठी लाकडाची पेटी. काष्टेही कोंडोनी न ठके जैसा. तो का गुन्हेगार आहे होय? त्याच्यामध्ये राहू शकत नाही. काष्टेही कोंडोनी न ठके जैसा उदाहरण दिलं आहे. पुढे, अर्जुना काय दिन कर, देखत आहे अंधार, की प्रबोधी होय गोचर स्वप्न भ्रम. अर्जुना, काय दिनकर देखत आहे अंधार. दिनकर म्हणजे सूर्य अंधाराकडे पाहतो का? तो थोडीच आपल्यासारखा आहे. आपला दरवाजा उघडला तर आपण दरवाजाकडे पाहतो, एखादा मनुष्य आला की त्याच्याकडे पाहतो, फोन वाजला सगळे त्याच्याकडे पाहतात. अर्जुना काय दिनकर देखत आहे अंधार. अर्जुना, सूर्य काय अंधाराला पाहतो का? अंधाराला पाहत नाही बघा. का? अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी. अंधकार कसा असतो सूर्याला माहिती सुद्धा नाही, तो आपल्यासारखा चंचल नाही आहे. की प्रबोधी होय गोचर स्वप्न भ्रम. प्रबोधी म्हणजे एखादो झोपेतून जागा झाला, जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत स्वप्न पाहतो बघा. हे प्रारब्ध आहे बरं. आपल्या चिंतनाचा परिणाम म्हणजे आपलं स्वप्न असतं. आपल्याला स्वप्न कसं पडतं यावरून आपण दिवसभरात कसे वागतो हे कळत असतं. काही दुसऱ्याला विचारायची गरज नाही, फक्त आपलं स्वप्न पडतं कसं याच्यावर समजून घ्यायची आपली प्रगती आहे का आपली अधोगती. जागता जो असे तव जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे तेच स्वप्नी. जागृतीमध्ये आपण जे चिंतन करतो तेच चिंतन आपल्याला काय होतं आहे स्वप्नामध्ये अनुभवाला येतं. एखाद्याला स्वप्नामध्ये खूपच नारळ अनुभवाला येत असेल तर समजून घ्यावं जागृतीमध्ये चिंतनच ते आहे. जागता जो असे तव जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे तेचे स्वप्नी. पण स्वप्नातून जागा झाला तर प्रबोधी होय गोचर स्वप्न भ्रम. स्वप्नाला भ्रम म्हटलंय बरं. स्वप्न मिथ्या आहे. स्वप्न मिथ्या काय बरं? स्वप्न मिथ्या काय आहे? दिसतं की नाही? दिसताला खरं वाटतं की नाही? दिसतं म्हणूनच खोटं आहे.
जे जे दृश्य असतं ना ते मिथ्या असतं. स्वप्न दिसतं म्हणून खोटं आहे. आता स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही. या नियमाने तुम्ही स्वप्न खोटं म्हणत असाल तर जागृतीतले पदार्थ तरी कुठं स्वप्नामध्ये उपयोगाला येतात. म्हणून जसं स्वप्न खोटं आहे तशी जागृती खोटी आहे. फक्त आपण असं मानलं आहे की जागृती खरी आहे आणि स्वप्न खोटं आहे. संतांच्या बाबतीमध्ये स्वप्नच आहे सगळं. हे दिसतंय की नाही हे स्वप्न? नाही हो, असं नाही. स्वप्न अल्प काळात पडतं, जागृती दीर्घ काळाची. स्वप्न अल्प काळात पडतं हे कधी कळतं? जागं झाल्यावर. स्वप्न पाहताना असंच वाटतं की हे दीर्घ काळाचंच आहे. तसं आपल्याला हे असं वाटतं की दीर्घ काळाचंच आहे. दीर्घ काळाचं नाही, स्वप्नच आहे. लगेच उठून जाऊ नका की प्रबोधी होय गोचर स्वप्न भ्रम. जागं झाल्यानंतर स्वप्न भ्रम दिसतो का? होत नाही. तसं अर्जुना तुम्हाला शरण आला ना अद्वय भावाने तर तुला धर्म आणि धर्माचा लेप लागणार नाही. तैसे मजसी एकवटले या. तसा अर्जुना तो माझ्याशी एकवटला. 15व्या अध्यायामध्ये ओवी बघा. परमात्म स्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल ना तर ज्ञानोबाने उदाहरण दिलं आहे. तैसे ज्ञाने एकवट अशी जाईल ना. तया पुनरावृत्तीची वाट मोडले का. मजसी एकवट ज्ञाने तैसे ज्ञाने चोखट. मजसी एकवट तया पुनरावृत्तीची वाट मोडले का. काही शब्द मागे पुढे झाले असेल पण ही ओवी आहे. न तद्भासयते सूर्यो या श्लोकावर आहे बघा. तेवी मजसी एकवट. आली आठवली ओवी. तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडले का. ज्ञानोबा अडचण पडू देत नाही. जो माझ्याशी ज्ञानाने एकवट झाला त्यालाच पुनरावृत्तीची वाट मोडली आहे. नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते. जो माझ्याशी ज्ञानाने, बरं व्यवहारातले ज्ञान नाही घ्यायचे. व्यवहारात भरपूर ज्ञानी लोक आहे पण ते अज्ञानीच आहे. इथे ज्ञान फक्त घ्यायचं अध्यात्मज्ञान. ज्याने जीव ब्रह्माचं ऐक्य होतं त्यालाच खरं ज्ञान असं म्हणतात. तेवी परमात्मायसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव तेच खरं ज्ञान आहे. बाकीचे सगळे ज्ञान अज्ञानच आहे असा निश्चयसुद्धा असावा बरं आपला. आपण जे श्रवण करतो ना या बाबतीत आपला गौरव असावा की आपण सर्वोत्तम ज्ञान ग्रहण करतो आहोत. सर्वोत्तम. जगात कोणाच्या वाट्याला आलं नाही ते ज्ञान आपल्या वाट्याला आलं. म्हणून तर कधी कधी आपण आरती लावावी आणि आपणच आपल्याला ओळखून घ्यावं इतका आपला गौरव आहे. पण बऱ्याचदा आपल्याला व्यावहारिक लोक किंवा व्यावहारिक लोकांची ज्ञान आणि त्यांच्या ज्ञानातून त्यांना मिळणारं धन किंवा त्यांचा गौरव पुरस्कार प्रतिष्ठा पाहिले की आपल्याला असं वाटतं आपला काही मार्ग चुकला तर नाही ना. आपण इकडं येऊन काही चूक तर केली नाही ना असं वाटतं की नाही. पण तसं मात्र आपल्याला कधीही वाटू नये. तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञानी चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडले गा. आणि भगवान तोच भाव सांगता. तैसे मजसी एकवटले या. जो माझ्याशी एकवटला माझ्याशी एक रूप झाला. भगवान म्हणतात मी कसा आहे. मी सर्व रूप म्हणजेच काय सर्व रूपाने व्यापक आहे. सर्व देशात आहे व्यापक. सर्व कालात आहे नित्य. सर्व वस्तूमध्ये आहे सर्वांचा अंतरात्मा. मी सर्व रूप वाचून या माझ्या या व्यापक स्वरूपा वाचून आन काही इतर काही ओरावया कारण असे. दुसरं काही उरण्याकरता कारण आहे का. याचा अर्थ काय होतो. सर्वांचा निषेध केल्यानंतर काहीच जगत उरत नाही. पण सगळ्यांचा निषेध झाल्यानंतर जे उरतं त्याला परब्रह्म असं म्हणतात. आन काही उरावया. दुसरं काही उरण्यासाठी कारण आहे का. कारण कोणतं आहे बरं. अज्ञान अविद्या माया हे कारण आहे. कारण शिल्लक उरलं तर कार्य होत असतं. बीज शिल्लक राहिलं ना तर अंकुर निर्माण होत असतो. पण कारणच शिल्लक राहिलं नाही तर कार्य कसं काय तयार होईल. कार्य आणि कारण निघून गेलं की स्वरूप राहतं बघा. जे कार्य ना कारण जया दुजेना एकपण आपण या जे जाण आपण नची. अशा माझ्या स्वरूपाशी तू एकवटला एक रूप झाला तर तुला तुझ्या स्वरूपात माझ्या स्वरूपामध्ये काही राहणार नाही. तू आणि मी एकच होणार. म्हणून तयाचे काही चिंतना आपुल्या ठाई. तुझे पाप पुण्य पाही मीचे होईन. म्हणून भगवान म्हणतात तयाचे काही. तयाचे म्हणजे कशाचं बरं. माझ्याशी एकवटल्यानंतर तुला द्वैत राहील अज्ञान राहील
धर्माधर्म पाप पुण्य राहील याचा अजिबात चिंता करू नको. तिथं पहिल्या अध्यायामध्ये चिंता आली बघा. कुळहरणी पातके ती अंगी जडते अशेखे ते वेळी तो कवणेके देखावासी. अर्जुन भगवंताला म्हणतात, मी जर युद्ध केलं तर मला पाप लागेल, पाप लागेल तर मग पुण्याचा ओलावा नष्ट होईल, आणि पुण्याचा ओलावा नष्ट झाला तर तू मला सोडून जाशील याचं मला दुःख होईल. ज्याप्रमाणे एखाद्या सरोवरामध्ये चिखल असेल तर चकोर त्याच्याकडे पाहत नाही बघा. किंवा उद्यानाला जर अग्नी लागला तर कोकिळ तिथं क्षणभरही थांबत नाही. तसं पाप प्राप्त झालं, पुण्य नाहीस झालं की तो माझ्याजवळ थांबणार नाही याची अर्जुनाला भीती. भगवान म्हणतात, तयाचे काही चिंती ना आपुल्या ठाई. आपल्या ठिकाणी त्या पुण्याचा आणि पापाचा काही विचार करू नको. तुझे पाप पुण्य पाही मीच होईन. तुझं पाप आणि पुण्य मीच होईल. कसं होईल बरं? सिद्धांत असा आहे, पाप आणि पुण्य हे कर्माचा भाग आहे. कर्म हे अध्यस्त आहे, सगळं जगच अध्यस्त आहे. खोट्या पदार्थाला भासण्याकरता अधिष्ठान खरं असावं लागतं. व्यवहारामध्ये सर्प जर भासायचं असेल तर त्याला रज्जू खरी असावी लागते. पण जेव्हा आपल्याला रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान होतं तेव्हा सर्प कुठं जातो? बिळात जात नाही, वरवळात जात नाही. ज्या दोरीवर सर्प भासला तो अध्यस्त असल्यामुळे अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते. याचा अर्थ अध्यस्त पदार्थ रज्जू स्वरूपाशी एकरूप होऊन गेला म्हणजे अधिष्ठानाशी एकरूप झाला. तसं मी जगाचा अधिष्ठान आहे. माझ्या स्वरूपाला तो प्राप्त झाला तर अध्यस्त असणारे पाप पुण्य माझ्या ज्ञानानंतर मत स्वरूपच होऊन जाईल, असा एक भाव आहे. दुसरा एक भाव सांगितला शास्त्रामध्ये, महापुरुषाकडून यदा कदाचित. बरं होणार तर नाही, कारण साधक दशेमध्ये ते सावध असतात, नंतर सिद्ध अवस्थेला प्राप्त होतात. पण यदा कदाचित प्रारब्ध योगाने महापुरुषाकडून पाप पुण्य झालं तर पापाचं फळ काय आहे? दुःख. पुण्याचं फळ काय आहे? सुख. फळ तर मिळालं पाहिजे की नाही? महापुरुषाला तर फळ मिळत नाही. मग झालेलं पाप पुण्य जातं तरी नेमकं कुठं? तर शास्त्रकारांनी सिद्धांत सांगितला, महापुरुषाची निंदा करतात ना त्यांच्याकडे महापुरुषाचं पाप जातं, आणि जे महापुरुषांची सेवा करतात त्यांच्याकडे महापुरुषाचं पुण्य जातं. महात्मा मोकळाच, पापही नाही पुण्यही नाही. तो का म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो नेदो पाप पुण्यांगा. म्हणून निंदा करू नये. बघा, येते निंदा कापाशी अशेष पापे. सगळी पाप निंदकाकडे मुक्कामाला येतात. बघा मुक्कामाला, आणि ते असं 1.5 दिवस 2.5 दिवस असे मुक्कामाला नाही थांबत. वारीच्या मुक्कामाप्रमाणे तसे चांगले राहतात. बघा तेव्हा वा, याच्यासारखा मुक्काम नाही कोणता. म्हणजे निंदक सगळ्या जगाचा पापाचा आश्रयस्थान आहे. भगवान म्हणतात, मत स्वरूपाला प्राप्त झाला तर चिंताच करू नको, काळजी करू नको. मा शुचहा, मी तुला पाप आणि पुण्यातून मुक्त करील. तुझं पाप आणि पुण्य मीच होईल, पण तुला पाप पुण्य लागणारच नाही. किती शाश्वती बरं! भगवंताचं किती मोठं आश्वासन आहे. आणि हे काही पंचवार्षिक आश्वासन नाही, हे कायमचं आश्वासन आहे. तुझे पाप पुण्य पाही मीच होईन. ते तर सर्व बंध लक्षणे पापे उरावे तुझेपणे. ते माझ्या बुद्धी वायाने होऊन जाईल. गोड भाव आहे बघा. सर्व बंध लक्षणे. बंध म्हणजेच काय? आपल्याला बांधून टाकणारी गोष्ट. आपल्या ठिकाणी असणारं कर्तृत्व, त्यात असणारं भोक्तृत्व, मनुष्यत्व किंवा आपला असणारा अहंकार हा बंधन आहे. आपल्याला प्राप्त झालेलं बंधन हे आपल्याच भूमिकेमुळे आहे. ते पोपटाला पकडतात ना, 2 खांबाला दोरी बांधतात आणि दोरीच्या वरती पोकळ नळी असते. त्या पोकळ नळीतून दोरी ओवतात ते, आणि त्या पोपटाला जी आवडते पेरूची फोड त्याच्यावर ठेवतात ते, आणि ते पोपटाला आवडतं. मनुष्याची आवड त्याच्या बंधनाला कारण असते. तुम्ही कायम बघायचं, जे आपल्याला आवडतं तेच आपल्याला बांधून टाकतं. आवड असेल की बंधनात पडतो. आकाशाचा राजा आहे पोपट, मुक्त संचार करणारा. जिभेची लालसा निर्माण झाली की नळीवर येऊन बसतो. त्याच्या वजनाने ती पोकळ नळी फिरते आणि तो अशा आकाशाकडे पाहतो. उलटा झाल्यामुळे जसं विहिरीत डोकावं तसं त्याला ते आकाश वाटतं फिरल्यामुळे. मी जर आता ही नळी सोडली तर मला या खोल भागामध्ये पडावं लागेल. आणि त्याला असं वाटतं
नळीनेच मला पकडलेला आहे. त्याला ती नळी पकडतच नाही. त्याने ज्ञानोबाला म्हणता, आयसा काजीविन आतुडाला, तो सांग पा काय अनेके बांधला, मग न सोडीच जरी नेला तोडोने अर्धा, त्याचं बंधन त्याच्या स्वतःमुळे झालेलं आहे. तसं जीवाचं देह तादात्म्य, कर्माचं तादात्म्य, पाप पुण्याचं तादात्म्य हे सगळं स्वतः झालेलं आहे. भगवान म्हणतात सर्व बंधनाचं लक्षण काय आहे? पाप. सर्व बंधन लक्षण कोण आहे? पापच आहे. सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे, ते पाप दुजेपणाने म्हणजे काय? तुझ्यापेक्षा वेगळं आहे किंवा द्वैत भावामध्ये आहे असा जो बंधनाचा प्रकार आहे, ते माझ्या माझा बोध प्राप्त झाला वायाने होणी जाईल. वाया म्हणजे मिथ्या किंवा ते सर्वथैव खोटं होऊन जाईल. पण याकरता बोध असावा लागतो बरं. एका भगवंताच्या बोधा वाचून, त्याला आपण ब्रह्मबोध किंवा आत्मबोध असं म्हणतो. हे बोधाचं सामर्थ्य आहे की बोधाच्या सामर्थ्यामध्ये बंधच मिथ्या होऊन जातो. मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे. बंध कोणत्या काळामध्ये आहे? कोणत्याच काळामध्ये नाही. ज्या काळामध्ये आपण स्वतःला बद्ध समजत होतो त्याही काळामध्ये बद्ध नव्हतोच आपण, पण फक्त आपण अज्ञानामुळे समजत होतो. हा भाग वेगळा आहे. एखादा व्यक्ती अभिनय करतो बघा लोकांचं मनोरंजन करण्यासाठी. आता तो अभिनेता अभिनय करतो, तो भाग वेगळा आहे. वक्त्याने करू नये, वक्त्याला थोडीच मनोरंजन करायचं आहे. ज्याला करतो भाग वेगळा आहे, तो अभिनय करतो. पण अभिनय करताना त्याची आतली जाणीव असते की मी अभिनय करतो आहे, पण अभिनयाची भूमिका ही माझी खरी भूमिका नाही, मी त्यापेक्षा वेगळा आहे. बहुरूपियांची राव राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोक संपादनी तैशीची करीते. मनात स्त्री पुरुष भाव नाही आहे, कारण तो अभिनेता मनुष्यत्वाने वेगळा आहे, पण अभिनय तसा करतो. पण जेव्हा त्याला स्वतःचा बोध होईल तेव्हा त्याचा भ्रमनिवृत्त होतो. किंवा आपण पाठीमागे एकदा उदाहरण पाहिलं होतं, त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये सिंहाचा छावा सापडला. संगती प्राप्त झाली त्याला, आणि संगतीचा परिणाम होतच असतो. जितकं तादात्म्य जास्त असतं संगतीचं, तितका लवकर परिणाम होतो. मेंढ्यांच्या कळपात आला चुकला बिचारा. हे ऊसतोड कामगार असतात ना, त्यांना कधी कधी बिबटे सापडतात बघा, किंवा कधी कधी वाघाचं पिल्लूही सापडतं, कधी हरणाचे पण पिल्ले सापडतात. तेही घेऊन येतात आणि ते आशेच राहतात मग संगतीमध्ये. तसं तो छावा सापडला आणि मग त्याला त्याच सवयी लागल्या. त्या मेंढ्याप्रमाणेच ओरडायचं, त्यांचंच खाद्य चारा चारायचा. असे बरेच दिवस गेले आणि त्याच्या भाग्याचा उदय झाला. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन ऐसी कर्मे साम्य दशा होय ते थविरेशा. मग श्रीगुरु आपैसा भेटेचे का, हाच प्रकार झाला त्याच्या जीवनामध्ये. तो पाणी पिण्याकरता गेला का सरोवराच्या काठावर. ज्या कळपात राहिला त्या कळपाचे संस्कार लागतात, म्हणून आपला कळप चांगला निवडला पाहिजे असा. मग त्याच्यात तो संगतीचा परिणाम झाला. सिंहाने पाहिलं दुसऱ्या मोठ्या, वयोवृद्ध सिंह होता. त्याने सिंह गर्जना केली आणि डरकाळी फोडल्याबरोबर सगळ्या मेंढ्या पळून गेल्या. त्या मेंढ्या पळाल्या की मग त्यांचा एक स्वभाव आहे बघा, एकीने मान खाली घातली बाकी सगळ्या मान खाली घालूनच ते मेंढ्या जातात. तसा हाही चालला नम्र होऊन मान खाली घालून. सिंहाने पाहिलं हा तर आपल्या जातीचा आहे. त्यालाही जात आठवली, काय माहिती काय झालं त्यालाही. त्याने छलांग मारली आणि छावा पकडला बघा. तू का पळतो? म्हणजे हे सगळे पळतात म्हणून मी पळतो. अरे पण पळण्याचं कारण काय? म्हणे तू सिंह आहे, हिंस्त्र आहे तू, तू आमचा घात करू शकतो. अरे ते माझ्यापेक्षा वेगळे आहे म्हणून ते पळू शकतात, पण तू आणि मी एकच आहे ना. माझ्या बोधी वायाने होणी जाईल. तू आणि मी एक कसा आहे? चला सरोवराच्या जवळ. सरोवराच्या जवळ गेल्यानंतर त्या छाव्याला सांगितलं पाण्यात पहा. त्याने पाण्यात पाहिलं, चेहऱ्याचं साम्य मिळालं बघा. जशी सिंहाची आयाळ तशी या छाव्याची सुद्धा आयाळ आहे. एकदा आवाज काढ बरं, स्वरा माझे सुहावा पंचम जायचा. आणि मग त्याने पंचम षड्ज स्वर लावला आणि सिंहाची गर्जना तशीच छाव्याची गर्जना झाली. त्याला कळालं की मी स्वतःला मेंढा समजत होतो, पण त्याही काळात मी सिंहच होतो. तसं पण हे कशामुळे? जेव्हा त्याला आपल्या सिंहत्वाचा बोध झाला तेव्हा. तसं जेव्हा श्रीगुरूंच्या कृपेने ईश्वराच्या प्रसादाने जीवाला बोध होतो तेव्हा जीवाची ही भाषा असते
जेव्हा मी स्वतःला बद्ध समजत होतो तेव्हाही मी मुक्तच होतो. म्हणून भगवान म्हणतात, ते तर सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधी वायाने होणी जाईल. सर्व बंधन हे ज्याचं स्वरूप आहे, असं पाप दुजेपणाने उरणार नाही, ते माझ्या बोधाने व्यर्थ होऊन जाईल. खरं असं आहे बरं, बंध निवृत्ती करताच पुरुषार्थ आहे, स्वरूप प्राप्ती करता पुरुषार्थ नाही आहे. जर आपल्याला पाणी प्राप्त करायचं असेल तर शेवाळ दूर करण्याचेच कष्ट आहे, पाणी अगोदरच प्राप्त आहे. किंवा आपल्याला चंदन प्राप्त करायचं असेल तर सापांचा वेढा दूर करण्याचेच कष्ट आहे, चंदन तर प्राप्तच आहे की नाही. सूर्यदर्शन करायचं असेल तर फक्त ढगांचा पडदा दूर करायचा, सूर्य प्राप्तच आहे. तसं आत्मस्वरूप प्राप्तच आहे, फक्त बंध निवृत्त करायचं आहे. अज्ञान आणि अज्ञान कार्य यालाच बंध असं म्हणतात. अहंता ममता हेच बंधन आहे. ज्यात मनुष्य पराधीन होतो त्याला म्हणतात बंधन. आणि ते बंधन दुजेपणाने शिल्लक राहणार नाही. माझ्या बोधी बरं, मत आत्मस्वरूपाच्या बोधाने वायाने होणे जाईल, ते व्यर्थ होऊन जाईल. बाकी जगातल्या पदार्थाचा बोध घेतला तर त्याने बंध कमी नाही होणार, फार झाला तर वाढेल. उदाहरण देतात, जळी पडली या लवना, सर्व ही जळ होय विचक्षणा, तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा, ए तुलेनी अपैसया, सुटलाचे हासी धनंजया, घेई मज प्रकाश होनिया, सोडवीन तुते या कारणे पुढती, हे आधी न वाही चित्ती, मज एकासी सुमती, जानो निशरण ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्णे. याही 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. उदाहरण दिलं आहे, जळी पडली या लवना. लवण म्हणजे मिठाचा खडा, तो पडला आहे जळी म्हणजे पाण्यामध्ये. पाण्यामध्ये पडल्यानंतर तो मिठाचा खडा मिठ रूपाने राहतो का काही काळानंतर सर्व ही जळ होय, त्या मिठाचंच असणारं कालांतराने सर्व पाणी होऊन जातं. म्हणजे काय, मीठ पाण्याला शरण आला की मीठ रूपाने राहत नाही, ते पाणी स्वरूपच होऊन जातं. भगवान म्हणतात, विचक्षणा बुद्धिमान अर्जुना, तू जर मला अनन्य शरण आला ना तर मी तुझं तैसा होईन, मी तुला तशा प्रकारचं होईल. म्हणजे काय होईल, तू मला शरण आला तर तू अर्जुन रूपाने शिल्लकच राहणार नाही, तू माझ्या स्वरूपालाच प्राप्त होशील. पण या शरणागती करता धाडस लागतं बरं. इथे परमार्थामध्ये ना आपलं स्वत्व दिल्याशिवाय परमात्म्याचं काहीच प्राप्त होत नाही. द्यायचं आहे खोटं आणि मिळवायचं आहे खरं. जीवत्व आहे की नाही, जीवत्व खोटं आहे बघा. कारण जीवत्व आला आहे अंतकरणामुळे, जीवत्व आला आहे अविद्येमुळे. अविद्याच मुळामध्ये खोटी आहे. आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब खरं का खोटं पाहत नाही तुम्ही? खरं का खोटं सांगा की. खोटं आहे. का बरं? आरशावर अवलंबून आहे. आरसा फुटला की ते फुटतं, पण त्याचा परिणाम मुखावर होत नाही. मुख खरं आहे म्हणजे बिंब खरं आहे, आणि आरसा उपाधीमुळे आलेलं प्रतिबिंब खोटं आहे. जे उपाधीच्या अधीन असतं ते खोटं असतं. जीवत्व हे उपाधीच्या अधीन आलेलं आहे म्हणून खोटं आहे बघा. पण खोटं द्यायचं, जीवत्व द्यायचं आणि खरं सत्य परब्रह्मत्व घ्यायचं, हा परमार्थातला सगळ्यात मोठा व्यापार आहे, सगळ्यात मोठा. आणि व्यवहारामध्ये द्यायचं खरं आणि मिळवायचं खोटं. पैसे खरे द्यायचे आणि चित्रपट कोणता पाहायचा, खोटा आहे का नाही. म्हणजे व्यवहारातलं चलन खरं द्यायचं आणि खोटं पाहायचं, आणि परमार्थामध्ये द्यायचं खोटं आणि मिळवायचं खरं. पण तरी इतका मोठा व्यापार आहे. ऐसा आघवाची सुरवाड आहे, तरी जना हाती केव उरवला आहे, हा शंकेचा ठाऊकीर होय परी न धरावित्वा. इतका चांगला व्यापार आहे तरी लोक का करत नाही? शंका होईल की नाही? शंका घ्यायचं कारण नाही, याला श्रद्धा फार मोठी लागते. अश्रद्धाना हा पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. मीठ जेव्हा आपला मीठपणाचा लोभ सोडतं आणि समुद्रात उडी टाकतं तेव्हा त्याला व्यापक समुद्राची प्राप्ती होते. व्यापक मिळवायचं असेल तर स्वत्व सोडावं लागतं. तसं परब्रह्मत्व मिळवायचं असेल तर अनन्य शरण व्हावं लागतं. देवापासून आपण वेगळे राहिलो नाही पाहिजे,
त्याला म्हणतात अनन्य शरणागती. नासा झाला तर तुझं मी तैसा होईल, तसा मी तुला होईल, म्हणजे व्यापक रूपाने प्राप्त होईल. ए तुलेनी. एवढं झालं तर भगवान म्हणतात अपैसया सुटलाची आहासी धनंजया. तो माझ्याशी शरण झाला, मत स्वरूपाला एकरूप झाला की आपोआप सुटलाची आहासी, तो मुक्तच झाला आहे. मुक्तच झाला आहे. फक्त बंध निवृत्तीचा जो भ्रम आहे तो जाईल, बंधाचा भ्रम जाईल आणि तुला माझीच प्राप्ती होईल. म्हणून घेई मज प्रकाशवनिया. अर्जुना, मज प्रकाशवनिया घे. प्रकाशवनिया म्हणजे माझं स्पष्ट ज्ञान करून घे, मला जाणून घे. आणि हे जाणण्याकरता ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी हाती आणावे किंवा जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे उपाय करायचे ते उपाय कर, पण या जीवनामध्ये मात्र मला जाणून घे बरं. मनुष्य देहामध्ये येऊन जो ब्रह्मज्ञान साधन करत नाही, नाथ महाराज म्हणतात तो गर्दभ आहे, त्याच्याहीपेक्षा त्याची हीन गती आहे. म्हणून घेई मज प्रकाशवनिया. मी तुला वचन देतो, सोडवीन तुते. मी तुला सोडवीन. कशातून? पापातून, पुण्यातून, धर्माधर्मातून, अज्ञानातून, सगळ्यातून तुला सोडवील. मोक्ष इच्छामी म्हणजेच तुला मी मुक्त करील. पण कसा? भ्रमनिवृत्ती करून मी तुला मुक्त करीन. सोडवीन तुते. या कारणामुळे हे आधी म्हणजे काय? मनातला रोग. व्याधी म्हणजे शरीराचा रोग. शरीराचा रोग नष्ट होतो बरं, मनातला नाही नष्ट होत. एखाद्या मनामध्ये रोग असेल ना, ज्याचं मनच रोगी असेल, त्याच्यावर बाह्य उपचाराचं काही चालत नाही. ज्याचं मन खरं असेल ना, त्याच्यावर बाह्य रोगाचा परिणाम होत नाही बा. म्हणून मन फार महत्त्वाचं आहे. त्याला आम्ही एकदा शाळेमध्ये असताना एक व्याख्यान ऐकलं होतं. त्याला मनशक्ती असं म्हणतात किंवा आपलं इंग्रजीमध्ये माइंड पॉवर म्हणतात. ते चांगली असावी लागते. मनामध्ये असणारी चिंता, काळजी त्याला आधी असं म्हणतात आणि शरीरातल्या रोगाला व्याधी म्हणतात. भगवान म्हणतात मला पाप लागेल. अर्जुना, तू असं म्हणतोय ना, मला पाप लागेल, माझी अधोगती होईल, ह्या प्रकारची काळजी मनात धारण करू नको. या कारणे पुढे म्हणजे हे आधीन वाहे चित्ती. आपल्या चित्तामध्ये हे आधी म्हणजे काळजी किंवा मनोव्यथा न वाहे धारण करू नको. ही फक्त एकच कर. मज एकासी ये सुमती जाणोनी शरण. मला जाणून, पुन्हा तो मी एकच आहे, एकमेवाद्वितीयम ब्रह्म, अशा परब्रह्माला जाणोनी शरण ये. कोण येऊ शकतो शरण? जो सुमती आहे तो. या लागी सुमन आणि शुद्धमती. जो अनिंदक अनन्यगती पैगा गोप्य ही परितया प्रती चावळीचे सुखे. आशामज एकाला तो जाण आणि स्वरूपाला प्राप्त करून शरण ये. हे कोण म्हणत आहे? सामान्य महात्मा व्यक्ती म्हणत नाही बरं. परमात्म्याचं स्वरूप सांगतात ऐसे. अशा प्रकारचं सर्व रूप असे. जगातले सगळे रूपवान पदार्थ ज्याच्या रूपामुळे रूपवान झालेले आहे किंवा जगातल्या सगळ्या रूपाने जो स्वतः रूपाने नटलेला आहे, सर्व रूप असे. सर्व दृष्टी डोळसे. सर्वांची दृष्टी या नजरेनं तो सगळ्याला पाहतो आहे म्हणून तो डोळस आहे. किंवा सर्वांच्या दृष्टीला दृष्टी देणारा परमात्मा आहे म्हणून सर्व दृष्टी डोळसे. भगवंताने म्हटले 15व्या अध्यायामध्ये यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. सूर्याच्या ठिकाणचं तेज, चंद्राच्या ठिकाणचं असणारी शीतलता, अग्नीच्या ठिकाणचं दाहक सामर्थ्य, तत्तेजो मामकम विद्धि. ते सगळं असणारं तेज माझं आहे, त्यांचं नाही. सर्व रूप असे. सर्व दृष्टी डोळसे. सर्व देश निवासे. सगळ्या देशामध्ये, सगळ्या जागेमध्ये परमात्मा निवास करतोय बघा. म्हणजे परमात्म्याला व्यापक असल्यामुळे देश परिच्छेद नाही. सगळ्या देशात आहे परमात्मा. परमात्मा सर्व काल नित्य असल्यामुळे सर्व कालात आहे आणि सर्वांच्या हृदयामध्ये असल्यामुळे परमात्म्याला वस्तू परिच्छेद नाही. देश काल वस्तू भेद मावळला. यावर गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराजांनी एक वाक्य सांगितलं, परमात्मा सर्व कणाकणात आहे, परमात्मा सर्व क्षणाक्षणात आहे आणि परमात्मा सर्वांच्या मनामनात आहे. कणाकणात आहे म्हणजे सर्व देशात आहे, क्षणाक्षणात आहे म्हणजे सर्व कालात आहे आणि मनामनामध्ये आहे म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी. देश काल वस्तू भेद नाही परमात्म्याला. ते सुद्धा इथं घ्यायचं.
फक्त सर्व देशात आहे असं नाही, सर्व कालात आहे आणि सर्वांच्या हृदयामध्ये आहे. असं कोण आहे बरं? श्रीकृष्ण परमात्मा. आणि ते भक्तराज अर्जुनाला म्हणतात, मज एकासी ये सुमते जाणोनी शरण, तुम्हाला शरण ये. इथपर्यंत भगवंतांनी या ज्ञानाचा उपसंहार केला. आणि आता परमात्मा अर्जुनावर आलिंगन कृपा करतात. तो विचार आपल्याला उद्या पाहायचा आहे. पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण हरी.